नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। तुम्हाला माहिती आहे की आपण लेटेस्ट अपडेट आणि काही नोटिफिकेशन्स घेऊन येत असतो आणि तसंच घेऊन येत असतो काही महत्त्वाच्या पॉइंट्सवरती डिस्कशन। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जे सेशन आहे तो ॲक्च्युअली आपल्या एका कमेंटमधनं आलेला आहे। याच्या अगोदर आपण याच टॉपिकवरती म्हणजे जेईच्या मागील परीक्षेमधील ट्रेंड काय कसा होता आणि टेक्निकलच्या पर्टिक्युलर टॉपिकवरती हायर वेटेज टॉपिक कुठले होते याच्यावरती आपण एक व्हिडिओ केलेला होता। जर तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा, तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। आणि त्याच व्हिडिओला एक कमेंट आली होती की सर नॉन टेक्निकलचं सुद्धा असं बायफर्केशन करा, तर त्याच्यावरनं आपण हा सेशन घेतोय विद्यार्थी मित्रांनो। तर नॉन टेक्निकल जे आहे तर आत्तापर्यंतच्या ज्या जेईच्या एक्झामिनेशन लेटेस्ट काळामध्ये झालेल्या आहे 2019च्या नंतरच्या, तर याच्यामध्ये जो ट्रेंड आहे किंवा कुठल्या विषयावरती मॅक्सिमम MCQ आलेले आहेत आपण एक कंपॅरेटिव्ह चार्ट केलेला आहे आणि त्याच्या संबंधित आपण डिस्कशन करणार आहे। त्याच्यामुळे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत की कुठले टॉपिक सोडायचे, कुठले टॉपिक करायचे नाहीत किंवा कुठल्या टॉपिकवरती जास्त फोकस करायचा। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील। ओके विद्यार्थी मित्रांनो, जसं आम्ही स्पेसिफिकली कंटिन्युअसली सांगत असतो तर आपलं लेटेस्ट 12,000 प्लस MCQ हे बुक आता अवेलेबल झालेलं आहे आपल्या वेबसाईटवरती आणि तसेच आपल्या ड्रीम पाथ शॉपवरती। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टेक्निकल आणि तसंच नॉन टेक्निकल असे कंप्लीट एक 12,000च्या वरती क्वेश्चन्स आपल्याला अवेलेबल आहेत याच्यामध्ये। ओके, आता हे जे काही पर्टिक्युलर बुक आहे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट असतील, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या पोस्ट असतील, टाउन प्लॅनिंग असिस्टंटच्या पोस्ट असतील, त्या सगळ्यांसाठी एक परफेक्ट बुक, तसं सेंटरच्या RRB JEE SSC JEE साठी सुद्धा तुम्हाला हे उपयुक्त होणार आहे। अधिक माहितीसाठी आपला संपर्क जो आहे 788 781 1411 याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता। ओके, दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये या बुक्सची जी PDF आहे ती सुद्धा आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। सॅम्पल PDF तुम्ही गो थ्रू करा आणि नक्की डिसिजन घ्या। तसंच विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट ज्याच्यामध्ये तुमचं PWD JEE असेल, WRD JEE असेल आणि ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल हे सगळं आपली बॅचेस सुरू आहेत, ॲडमिशन ओपन आहेत। अधिक माहितीसाठी मगा जो नंबर सांगितला त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। चला आता वेळ न घालवता परत आपल्या टॉपिकवरती येऊया की वेटेज जे आहे नॉन टेक्निकल सब्जेक्टचं तर ADR मध्ये किंवा ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये कसं आहे। आता तुम्हालाही माहिती आहे की नॉन टेक्निकलचा जर आपण पार्ट कन्सिडर केला तर याच्यामध्ये मुख्यतः 4 सब टॉपिक्स आहेत। त्याचं पर्सेंटेज कधी 25% जसं PWD JEE मध्ये असतं, 40% काही एक्झाममध्ये आहे, ओके 50% सुद्धा काही एक्झाममध्ये आहे। तर इथे आपल्याला माहिती आहे मराठी विषय आहे, इंग्लिश आहे, ओके याला भाषाच म्हणूया आपण कारण ग्रामर आता सहजासहजी विचारत नाही, डायरेक्ट ग्रामर। त्यानंतर GS आहे बघा, GS GK आणि ॲप्टी रिझनिंगचा पार्ट हा त्याच्यामध्ये असतो। तर बऱ्याचदा जर बघितलं आपण तर या 4ही नॉन टेक्निकल टॉपिकला वेटेज बऱ्यापैकी सारखं असतं, ओके। पण कुठे कधी काळी त्याच्यामध्ये स्पेसिफिकली महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे GSचा आणि GKचा, कारण त्याच्यामध्ये परत 7-8 विषय आहेत। करंट असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, ओके कधी कधी सायन्स असतं तिकडे, तर तिथे आपल्याला थोडासा प्रॉब्लेम जातो। तर आपण ॲनालिसिस करणार आहोत नॉन टेक्निकलचे हे 4 विषय आहेत। मागच्या जर काही एक्झामिनेशन आपण घेतल्या तर आता जसं मी सांगितलं हे सब टॉपिक आहेत 4 आणि याच्यामध्ये डिटेलमध्ये जर जायचं झालं तर नॉन टेक्निकलचा सिलेबस कसा असतो बघा। इंग्लिशमध्ये काय आहे तर सिमिलर वर्ड्स आहेत, अपोजिट वर्ड्स आहेत, कॉमन वोकॅब आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ओके ग्रामर यूज फॉर इडियम्स अँड फ्रेजेस आहे, ओके मिनिंग आहे, कॉम्प्रेन्शन आहे, पॅसेजेस आहेत, बरोबर आहे। लेटेस्ट नजीकच्या काळामध्ये बघायला गेलं तर इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहेत आणि ग्रुपमध्ये क्वेश्चन्स यायला सुरुवात झालेली आहे, ओके। आणि तसाच पार्ट मराठीचा आहे, जसं इथे आहे तसं समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, आता याच्यावरती क्वेश्चन्स येत नाहीत, वाक्प्रचार आहेत आणि त्याचा अर्थ आणि उतार्यावरील प्रश्न हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत याच्यामध्ये। हा झाला मराठीचा भाग। आता त्यानंतर जनरल GS किंवा GK ज्याला आपण म्हणतो जनरल नॉलेज, याच्यामध्ये करंट आहे, चालू घडामोडी महाराष्ट्राच्या असतील, जगाच्या असतील, भारताच्या असतील मेन्शन केलेलं असतं। इतिहास आहे, हिस्ट्री महाराष्ट्राचा, तसंच महाराष्ट्राचा भूगोल आहे, जिओग्राफी, ओके
अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स, राज्यव्यवस्था आहे, पॉलिटी, ओके, आणि एन्व्हायरमेंटल सुद्धा कधी कधी क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे सिलेबसमध्ये दिलेलं असतं. साधारणतः आपण एक स्टँडर्ड सिलेबस घेतलाय. काही एक्झामिनेशनमध्ये बायफर्केशन करताना वेगळाही असू शकतो. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉजिकल ॲबिलिटी. रिझनिंगमध्ये सहजासहजी स्पेसिफिकली असं बायफर्केट करून खूप कमी एक्झामिनेशनमध्ये दिलेलं जातं की या टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. कारण जनरल जर बघायचं झालं तर तिथे एक स्टेटमेंट असतं रिझनिंग टेस्ट म्हणून, आणि ते काय आहे तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न आहेत. असं एक स्टँडर्ड तिथे सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं असतं. आणि आपण जर लेटेस्टमधल्या काही तुमच्या रिस्पॉन्स शीट बघितल्या, काही TCS IBPSचे क्वेश्चन्स बघितले तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी कशा पद्धतीने याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता थोडासा एक कंपॅरेटिव्ह डिस्कशन करूया, कंपॅरेटिव्ह चार्ट बघूया. जनरल पॅटर्न आपल्याला माहिती आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, आणि त्यानंतर तुमचा GS GKचा पार्ट आहे. ओके, आणि इथे लॉजिकल ॲबिलिटी आहे. आपल्याला माहिती आहे PWD JEE 2019, WRD JEE 22 ती 19चीच होती जी नंतर झाली, PWD JEE 23, WCD 2024 आणि लेटेस्टमध्ये NMC 2025 ह्या एक्झाम झालेल्या आहेत. याच्यामध्ये जर कम्पेअर केलं तर आपल्याला माहिती आहे मराठी, इंग्लिश आणि पूर्ण हे मिळून आणि लॉजिकल असे 4 पार्ट आहेत जे मी तुम्हाला इथे सांगितलेत. आता याच्यामध्ये याला आपण तिथे बायफर्केट केलंय त्या टेबलमध्ये, पण बाकीच्यांचे क्वेश्चन साधारणतः फिक्स असतात. ओके, तर ते जर आपण बघितले तर इथे लक्षात येईल आपल्याला. आता इथे PWD JEE 2019ला मराठीला 6, इंग्लिशला 6, 7 क्वेश्चन्स तुमचे या GS GKला होते आणि 6 क्वेश्चन्स तुमचे लॉजिकल ॲबिलिटीला होते. जर आपण हे कंप्लीट केलं ओके तर 18, 20 आणि 25 म्हणजे इथे PWD JEEला 25% हा सिलेबस होता. म्हणजे 25% क्वेश्चन्स हे तुमच्या नॉन टेक्निकलवरती होते. आणि याचं बायफर्केशन मग त्याला मराठी, इंग्लिश, GS GK आणि रिझनिंग म्हणजे इथे 6, 6, इथे 7 आणि 6 असे क्वेश्चन दिले होते. कारण तुमचा टेक्निकल टू नॉन टेक्निकल हा जो प्रवास आहे इथे 75% होतं, इथे 25% होतं. बरोबर आहे, मग जसं मी सांगितलं. तर याच्यामध्ये क्वेश्चन्स बघा. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर बघायचं झालं तर इथे नॉन टेक्निकलमध्ये पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी किंवा तुमचं याला क्वेश्चन्स नव्हते. करंट अफेअरवरतीच 5 क्वेश्चन विचारले होते आणि जनरल नॉलेजवरती 2 क्वेश्चन विचारले होते. बाकी तर तुमचे प्रॉपर त्या टॉपिकचे क्वेश्चन्स होते. म्हणजे PWD JEE 2019चा पॅटर्नच वेगळा होता. तेच जर WRDला गेलो आपण तर इथे 10 क्वेश्चन मराठी, 10 क्वेश्चन इंग्लिश, त्यानंतर 10 क्वेश्चन GS GK आणि 10 क्वेश्चन रिझनिंग, जसं मी मागा सांगितलं. म्हणजे इथे 40% होतं. म्हणजे WRD JEE जी 2019ची होती आणि ती झाली 22ला, इथे 40% हे नॉन टेक आणि 60% हे टेक्निकल होतं. मग त्याच्यामध्ये बायफर्केट जर केलं तर मराठी, इंग्लिश आणि रिझनिंगला तर 10 क्वेश्चन येणार, पण GS मध्ये मात्र त्यांनी काय केलं, फक्त पॉलिटीचे 3 क्वेश्चन विचारले, करंट अफेअर 5 क्वेश्चन विचारले आणि जिओग्राफीवरती 2 क्वेश्चन विचारले. म्हणजे बघा पॅटर्न थोडंसं लक्षात घ्या. त्यानंतर PWD JEE 2023ची झाली बघा. इथे सुद्धा 25 आणि 75चा क्रायटेरिया होता. म्हणजे तुम्हाला लक्षात यायला लागेल की कुठे 40% आहे तिथे 10 क्वेश्चन्स आणि जिथे 25 आहे तिथे 6, 6, 6 आणि 7 क्वेश्चन्स. मग इथे लक्षात घ्या PWD JEE 2023 जी लेटेस्ट झाली 6, 6 आणि इकडे 6 रिझनिंगला. पण GSला बघा हिस्ट्रीला 1 क्वेश्चन विचारला, जिओग्राफीला 1 क्वेश्चन विचारला, करंट अफेअरला 1 क्वेश्चन विचारला, जनरल नॉलेजला 1 क्वेश्चन विचारला. म्हणजे त्यांनी पॉलिटी, राज्यव्यवस्था विचारली नाही. त्यानंतर जिओग्राफी जो भूगोल आहे कशाचा, महाराष्ट्राचा, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला नाही. ओके, तर हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की GS मध्ये सुद्धा कशावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. येते लक्षात. त्यानंतर WCD वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट 10, 10, 10. ओके, आणि इथे जे स्पेसिफिकली विचारलेले क्वेश्चन्स आहेत ते पॉलिटीवरती विचारला, हिस्ट्रीवर 3 क्वेश्चन होते त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमच्या जिओग्राफीमध्ये स्पेसिफिकली विचारलेलं नव्हतं क्वेश्चन इंडियाच्या, पण महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरती 1 होता आणि करंट अफेअरवरती 5 क्वेश्चन होते. आणि लेटेस्टमध्ये जे झालेली आहे NMC ओके, तर याच्यामध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत 15, 15, 15 होते. म्हणजे NMC मध्ये स्पेसिफिकली तुमचा 60 आणि 40चा पॅटर्न होता. तर इथे बघा
प्रत्येक सब टॉपिकला क्वेश्चन्स विचारलेले होते. आता याच्यावरनं कॉन्क्लुजन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. कॉन्क्लुजन काय आहे जरा बघायला गेलं तर हे जे जनरल नॉलेज आहे इथे क्वेश्चन्स विचारले गेलेले नाहीत, किंवा जिओग्राफी आहे इथे क्वेश्चन विचारले गेले नाहीत, हिस्ट्री आहे इथे क्वेश्चन विचारले गेले नाहीत, पण लेटेस्टच्या एक्झाममध्ये मात्र प्रत्येक याला एक एक क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे इथून पुढे अभ्यास करताना एक्झाममध्ये सरळ सेवेमध्ये आपल्याला बऱ्यापैकी एक बायफर्केशन करायचं आहे. मग याचा ॲनालिसिस कसं करायचं, कारण सगळं करणं शक्य नाही आपल्याला, तर त्या केसमध्ये तुमचे रिस्पॉन्स शीट आहेत, कुठले क्वेश्चन्स होते, क्वेश्चन्स काय होते ते फक्त एकदा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर हे जनरल झालं. पण तेच जर आपण स्टडीज GS वेटेज वाईज गेलं तर याच्यावरनं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात येईल. आता आपल्याला काय करायचं, इथे बघा 24 क्वेश्चन्स जे आहे टोटल या सगळ्या पाचही एक्झाम मधले, तर 24 क्वेश्चन्स हे फक्त आणि फक्त कशावर आलेले आहेत, करंट अफेअरवर आलेले आहेत. इथे 5, इथे 5, इथे 4, इथे 5, इथे 5, म्हणजे एकही एक्झाम अशी नाही की ज्याच्यामध्ये करंट अफेअरवरती MCQ 4 पेक्षा कमी विचारलेले आहेत. म्हणजे याच्या पुढे GS GKचा जर अभ्यास करायचा असेल तर करंट अफेअर हे सगळ्यात पहिल्यांदा करा तुम्ही, कारण बाकीच्या विषयामध्ये आपलं कमी जास्त होऊ शकतं, कारण आपली ती फील्ड नाही. बरोबर आहे. तर करंट अफेअर, आणि इथे रेड कलरमध्ये का दाखवलं, कारण हे व्हेरी होतं. इथे आलेला प्रश्न तुमच्या कामी येणार नाही, इथे आलेला प्रश्न तुमच्या कामी येणार नाही. दोन प्रकारचे करंट अफेअर आहे, एक स्टॅटिक आहे आणि एक डायनॅमिक आहे. स्टॅटिक डेटा तुम्ही करू शकता, जसं मुंबईचे पहिले महापौर ते फिक्स असणार, पण आत्ताचे कुठले म्हटलं तर तुम्हाला चेक करावं लागेल. येतंय लक्षात. पहिला एखादा पुरस्कार असेल कुठला, ओके, भारतरत्न, ते फिक्स आहे, पण लेटेस्ट कोणाला मिळाला आहे तो तुम्हाला आता चेक करावा लागेल. तर सगळ्यात जास्त भर तुम्ही आता करंट अफेअरवरती द्यायचा आहे आणि त्याच्यामध्येही अपडेट राहायचं आहे लेटेस्ट ट्रेंडनुसार. ओके, इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यव्यवस्था ज्याला म्हणतो आपण, तर इथे जर बघायचं झालं तर PWD मध्ये ती विचारल्याच गेली नाही, म्हणजे विचारत नाही, पण बाकीच्या एक्झाममध्ये मात्र क्वेश्चन्स विचारलेले आहेत. इतिहास सुद्धा तसंच, PWD आणि WRD या पहिल्या एक्झाममध्ये विचारले नाही, इथे क्वेश्चन्स मात्र 3-3 आलेले आहेत. ओके, तसंच जिओग्राफी इंडिया, भूगोल भारताचा, इथे विचारलेलं नाही, नंतर ट्रेंड पडलाय. ओके, तर याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने. आणि इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्था, याच दोन एक्झाममध्ये तेही एक एक क्वेश्चन. हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. ॲनालिसिस करा, हे क्वेश्चन्स काय होते, त्याचा पॅटर्न काय होता, त्याचा ट्रेंड काय होता, आणि त्याच्यावरनं अभ्यास करायचा आहे. मराठीचा बघा, मराठीमध्ये जर आपण गेलो तर चुका शोधा, आकलन करा, रिकाम्या जागा भरा, हे असले आता व्याकरण येत नाही. वाक्यरचना असेल, बरोबर आहे, म्हणी असेल, व्याकरण असेल, समानार्थी, विरुद्धार्थी, हे जे आहे याच्यामध्ये क्वेश्चन्स यायला लागलेले आहेत. ओके, तर इथे जर बघितलं आपण स्पेसिफिकली वाक्प्रचार आणि म्हणी प्रत्येक एक्झाममध्ये 1-2 तरी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. व्याकरण क्वेश्चन विचारलेले आहे आणि बाकीच्या ठिकाणी मात्र कुठे क्वेश्चन्स आहेत, कुठे क्वेश्चन नाही. तर हे टिपिकल जे व्याकरण असतं, रिकाम्या जागा भरा किंवा चुका शोधा किंवा आकलन, याच्यावरती क्वेश्चन येत नाही, तो भाग स्किपच करायचा. तसंच इंग्लिशमधला आहे. इंग्लिशमध्ये जर बघायचं झालं तर इडियम्स आणि फ्रेजेस जे आहेत इथे कुठेही विचारले नाहीत, इथे विचारलेलं आहे. सेंटेन्स जॉईनिंग असेल, इम्प्रूव्हमेंट असेल, हा पार्टच विचारला गेलेला नाही. तसंच ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, म्हणजे व्याकरणाचा किंवा ग्रामरचा जे टिपिकल पार्ट आहे, एरर करेक्शन, हे विचारत नाही. येते लक्षात. तर याच्यावरनं ॲनालिसिस करायचं आहे आपल्याला. जसं आपल्याला कॉम्प्रेशनवरती क्वेश्चन्स, इथे 5 क्वेश्चन, इथे 3 क्वेश्चन, इथे 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. ओकॅबवरती बघा, इथे क्वेश्चन्स आहेत. तर याचा अर्थ बेसिकली जे नाही करायचंय त्याच्यावरती तरी फोकस करा, म्हणजे आपले कमीत कमी तिथे चुका होतील. ओके, आता ॲप्टी रिझनिंगचं एक स्पेसिफिक एक्झामचं बघतोय WRD JEE मध्ये. इथे जर बघायचं झालं तर सगळ्यात जास्त क्वेश्चन्स बघा, इथे 10 क्वेश्चन्स आहेत तुमचे सिटिंग अरेंजमेंटवरती, 9 क्वेश्चन्स आहेत तुमचे कोडिंग डिकोडिंगवरती, 9 क्वेश्चन्स आहेत तुमचे फिगर सिरीजवरती. ओके, आणि बाकी जे क्वेश्चन्स आहेत एक 5, 6, 7 असे आहेत. सगळ्यात कमी क्वेश्चन्स बघा, हा एकच क्वेश्चन आलेला आहे कॅलेंडरवरती, इथे एकच क्वेश्चन आलेला आहे स्टेटमेंट आर्ग्युमेंट्सवरती. जर बघायचं झालं तर त्याच्यापैकी
साधारणतः 9-10 क्वेश्चन ज्याच्यावरती आले त्याच्यावरती पहिले फोकस करावं लागणार आहे. आता हे काय केलेलं आहे आपण की जे WRD JEEची 2019ची जी एक्झाम झाली होती या 3ही दिवसाच्या ह्या सगळ्या शिफ्ट आहेत, तशाच तुमच्याकडे बाकीच्या शिफ्ट सुद्धा असतील. तर याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या की कशा पद्धतीने नॉन टेक्निकलचा अभ्यास करायला पाहिजे. सुरुवात तर रिझनिंग पासून करायला पाहिजे, त्याच्यातही कुठले टॉपिक जे आत्ता मी तुम्हाला सांगितले ते टॉपिक. त्यानंतर मराठी इंग्लिश करायला पाहिजे आणि GS GK जे आहे जसं मी आता सांगितलं की करंट अफेअरवरती सगळ्यात जास्त फोकस करायचा आणि बाकी रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची, जेणेकरून क्वेश्चन पहिले बघायचे नंतर ते टॉपिकवरती. फॉर एक्झाम्पल एखाद्या पुस्तकाचा लेखक विचारलेला असेल तर त्या संबंधित काय थॉट प्रोसेस होती, कुठले पुस्तकं घेतले त्यांनी, लेखक फेमस होता की पुस्तक फेमस होते की दोन्ही फेमस होते, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा लक्षात ठेवा, आपली जी बॅच आहे या बॅचची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपला जो संपर्क आहे तो 788 781 1411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा 9699897070 याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे एक पुस्तक जे आहे परफेक्ट पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. तुम्ही PDF चेक करा, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. आणि एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये ज्या काही एक्झामिनेशन येतील एक्झाम टार्गेट न करता तुमचा सिलेबस कंप्लीशन टार्गेट ठेवा आणि नक्की तयारीत राहा. ओके, तुम्ही जर नवीन असेल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा. ओके, थँक्यू सो मच.